वनसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे वनसेवकच्या 12,991 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि वनसेवकचं जे पद आहे गट ड संवर्गातलं पद आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। तर नव्यानं जे हे वनसेवकचं पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे। तर हे संपूर्ण जे मी तुम्हाला हे पूर्ण PDF या ठिकाणी दाखवणार आहे, संपूर्ण हा निर्णय या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। विषय बघू शकता तुम्ही, वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग। महाराष्ट्र वन विभाग सध्या वैधानिक वन क्षेत्रासह वनेतर क्षेत्रातील वने आणि वन्यजीव याचे व्यवस्थापन करीत आहे। राज्याचे 61,907 चौरस किलोमीटर वन क्षेत्र हे राज्यातील विविध गावात व त्याच्या लगतच्या क्षेत्रात विखुरलेले आहे। सदर वन क्षेत्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी एकूण 62 विभाग आहेत। त्या अंतर्गत 375 प्रादेशिक परिक्षेत्र व 99 वन्यजीव परिक्षेत्र व 288 सामाजिक वनीकरण परिक्षेत्र असे एकूण 762 परिक्षेत्र कार्यालय आहे। परिक्षेत्राअंतर्गत 1,480 प्रादेशिक व 304 वन्यजीव असे एकूण 1,784 परिमंडळ व त्या अंतर्गत 5,559 प्रादेशिक व 1,092 वन्यजीव असे एकूण 6,651 नियक्षेत्र आहेत। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता, तर हे वनसेवक पद आहे, त्यांचे पूर्वीचे जे वेतन व तद अनुषंगाने लाभ देय होणार नाही। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर हे संपूर्ण वनसेवक जे या अगोदरचा शासन निर्णय आलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे यामध्ये तुम्ही बघू शकता, वरील बाबी विचारात घेता वन विभागाचे विविध कामासाठी वनसेवक या पदाचे खूप महत्त्व आहे। त्यानंतर देशामध्ये तामिळनाडू व कर्नाटक राज्यात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे। करिता वन विभागात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे। त्या संवर्गाच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे। सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येईल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी, सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येईल। त्यानंतर यामध्ये केवळ ह्या अटी शर्ती आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये किती अटी शर्ती आहे। यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। आणि दुसरं जे यामध्ये अट आहे की सदर पद गट ड मध्ये राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 अशी राहील। त्यानंतर सदर पदाचे पदनाम जे असणार आहे हे वनसेवक असणार आहे, वनसेवक असे राहणार आहे। आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय अट आहे, तर सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर हे तुम्ही एकदा या ठिकाणी वाचून घ्या, कारण की यामध्ये अटी शर्ती हे ठेवण्यात आल्या वनसेवकमध्ये। तर आता ज्यावेळेस फॉर्म चालू होणार आहे तर त्यामध्ये फक्त जे मुलं 10वी पास आहे, 12वी पास आहे त्याच मुलांना फॉर्म भरता येणार आहे। आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं आहे, ज्यांचं जास्त शिक्षण झालं आहे त्या विद्यार्थ्यांना वनसेवकमध्ये फॉर्म भरता येणार नाही आहे। तर हे त्यांनी इथं स्पष्ट या ठिकाणी सांगून दिलेलं आहे। सध्या जाहिरात यायची आहे, फॉर्म भरणे चालू व्हायचे आहे, ठीक आहे। त्यानंतर वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांना वयामध्ये 55 वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना 10% आरक्षण देण्यात यावे। वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरिता रोजंदारी मजूर म्हणजे मजुराने प्रतिवर्ष किमान 180 दिवस तुटकरित्या किमान कोणतेही 5 वर्ष काम केले असावे अशी अट राहील। परंतु रोजंदारी मजुरांना त्यांच्या रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतर वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी। त्यानंतर वनरक्षक गट क मधील 25% पदे ही वनसेवकामधून पदोन्नती भरण्यात येईल। त्यानंतर
तर वनसेवकमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कोणकोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे. नियत क्षेत्र वनसेवकचं बघू शकता तुम्ही या ठिकाणी. प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राची गस्त करून वनांचे संरक्षण संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोप वनाचे कामे जे MFC, VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्ययोजनेचे अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षक सहाय्य करणे. याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे. तर हे काम आपल्याला वनसेवकमध्ये सिलेक्शन झाल्यावर करावं लागणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये पहा, एका वनसेवकाची जी वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे आणि त्याचबरोबर मूळ वेतन जे असणार आहे 15,000 राहणार आहे आणि महागाई भत्ता जो आहे 46% असणार आहे म्हणजे 6,900. त्याचबरोबर घरभाडे भत्ता जो असणार आहे 18% असणार आहे किंवा किमान 3,600 रुपये असणार आहे. त्यानंतर स्थानिक पूरक भत्ता जो तुम्हाला भेटणार 90 रुपये भेटणार आहे. वाहतूक भत्ता भेटणार आहे 1,000 रुपये आणि कायम प्रवासी भत्ता वनरक्षकाप्रमाणे 1,500 रुपये भेटणार आहे. तर एकूण 28,090 रुपये हा तुमचा पूर्ण हे होणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एका वनसेवकास 12 महिन्याकरिता बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे संपूर्ण जे आहे हे अपडेट आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर वनसेवकाच्या 12,991 पदे निर्माण करण्यासंदर्भात शासन निर्णयाचा मसुदा यासोबत जोडला आहे. तरी वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करण्यात यावी ही विनंती आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता शासन निर्णय. वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्त निर्माण करण्यात येत आहे. ठीक आहे. तर पहा, येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघत आहे. आता लवकरच जे हे भरती निघणार आहे आणि या भरतीमध्ये जे वयोमर्यादा सुद्धा जास्त असणार आहे कारण की गट ड संवर्गातलं पद आहे आणि त्याचबरोबर पेपर सुद्धा असणार आहे कारण की सरळ सेवेने भरती घेतलं जाणार आहे. आणि यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो उंची जे आहे हे कमी लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि वयोमर्यादा यामध्ये जास्त असणार आहे कारण की गट ड संवर्गातलं पद आहे आणि त्याचबरोबर यामध्ये पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि यामध्ये फिजिकली या ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे. तर आतापासून आपापली तयारी चालू ठेवा कारण की जून ते जुलै महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकते, जून जुलै महिन्याच्या अगोदर. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.